भोंदू अशोक खरात आता कोणा भरोसा ठेवा? साधू दिसला तर भेव लागते. काय माय बाई शिकलेल्या बाया अडाणी झाल्या आता. हो ना बाई. चिडणं बरोबर आहे तुमचं, पण राग साधूच वावर नाही पाहिजे. तुला काय माहित, सर्वीकडे हेच चालू आहे. आता काच फुटला म्हणून काय हिऱ्याची किंमत कमी झाली? पाखंड वाढलं कारण आपण चमत्कार पाहतो, विचार नाही. आता कोणावर विश्वास ठेवा? खरा साधू तो नसते जो एशी गाडीतून फिरते, भस्म काढून दाखवते. तुकाराम महाराजांना 400 वर्ष पहिले सांगितलं होतं, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या डोळ्यात पाणी येते, जो ते पुसाले धावते, तो खरा साधू. हे तर जुन्या काळात आता कुठं? जुन्या काळात कायले आताही आहे ना. जो एवढं मोठं डॉक्टरकीचं शिक्षण घेऊन गरीबाची सेवा फुकटात करत असं त्याच्या साधू तो पा. अरे जो स्वतःच्या पोटाची भूक बाजून ठेवून दुसऱ्याला 2 घास देत असं त्याच्या साधू तो आहे. खरा वारकरी पंढरपूरला जाते फक्त त्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायला नाही, तर त्या पांडुरंगाचे गुण स्वतः उतरासाठी. नक्की म्हणाचं काय तुले? अरे हेच म्हणायचं आहे का ह्या लोकायले मोठा आपण करतो पाया लागू लागू, या भोंदू लोकांच्या पाया खाली पडता. पाया पडायचा आपल्या मायबापाच्या पडा, त्याच्यात तरी देव भेटेल तुम्हाला. तीर्थी धोंडा पाणी देव रोकळ असं. जो तुम्हाला विज्ञानापासून तोडते तो देव नाही, पाखंडी आहे.